तर विरोधी पक्ष काँग्रेसकडून ट्विट करण्यात आले, विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? दिल्ली पोलिसांकडे याची परमिशन होती का? अमित शहा, तुम्ही उत्तरदायित्वापासून पळून जाऊ शकत नाहीत. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे आहोत. आत्ताच FIR दाखल करा, असं काँग्रेसकडून एक सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आलेली आहे. काँग्रेसचं एकच म्हणणं आहे, जे विद्यार्थ्यांसोबत झालं, विद्यार्थ्यांवरती अतिरिक्त पोलीस बळाचा वापर केला गेला, पॅलेट गनचा वापर केला गेला, त्या संदर्भात दखल घ्यावी, FIR दाखल करावी आणि जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे आणि स्ट्रिक्ट ॲक्शन त्यांच्यावरती घेण्यात यावी, हेच काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी आता पोस्ट देखील केली आहे. तर आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून एकीकडे नवी दिल्लीतली आताची लाईव्ह दृश्य आणि दुसरीकडे सांगलीमध्ये देखील शक्ती विरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे. सांगलीतली ही आताची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता. सांगलीमध्ये देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दादा हो याला हळू चल म्हणा. योगेश टेम्पो हळू चल. सांगलीतली ही दृश्य आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीकर एकवटलेले आहेत. शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आपण सांगलीतली ही आताची दृश्य पाहतोय. दोन महत्त्वाच्या बातम्या तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकतात. आताची दोन मोठी महत्त्वाची आंदोलनं. एकीकडे नवी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी ठिय्या आंदोलन पुकारलेलं आहे, तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून सांगलीतील शेतकरी हे शक्तीपीठ विरोधात आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी देखील या ठिकाणी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे आणि त्यामुळे हा महामार्ग सांगलीतून जाऊ नये अशी ठाम भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी, इथल्या स्थानिकांनी घेतलेली आहे. आणि त्या संदर्भात वारंवार त्यांनी सरकारचा विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दृश्य आणि दोन्ही दृश्यांमध्ये सरकारला होत असलेला हा विरोध आपण पाहतोय. राहुल गांधी यांचं ठिय्या आंदोलन आणि सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधातलं हे आंदोलन. एकीकडे CJP कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून या ठिकाणी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आणि स्थानिकांनी मोर्चा काढलेला आहे. आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे, आमच्या माथी हा महामार्ग मारू नका, अशी भूमिका वेळोवेळी या शेतकऱ्यांनी मांडली आहे. आणि त्यासाठी एक विराट मोर्चा सांगलीमध्ये निघतोय. बॅनर झळकावण्यात येत आहेत सरकारच्या विरोधात. ज्या गोष्टीला आमचा विरोध आहे ती गोष्टी आमच्या माथी का मारली जाते, असे प्रश्न वारंवार इथल्या लोकांनी विचारल्यात. तर शक्तीपीठ महामार्गासाठी मोजमाप करण्यासाठी अनेकदा अधिकारी सांगलीमध्ये गेल्याचं आपण पाहिलं, मात्र तिथल्या स्थानिकांनी, शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावून लावलंय. अखेर सरकार आता या दोन्ही प्रकरणाबाबत नेमकं काय भूमिका घेतलं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दोन महत्त्वाचे विषय, एक नवी दिल्लीतला आणि एक सांगलीतला. दोन्ही विषयांवरती सरकार मौन आहे, मौन बाळगून आहे. नेमकं सरकारकडून आता या दोन्ही विषयांवरती नेमकं काय स्पष्टीकरण येत आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आताची लाईव्ह दृश्य नवी दिल्ली आणि सांगलीतली आपण पाहू शकतो. सांगलीमध्ये विराट मोर्चा निघालेला आहे शेतकरी आणि ग्रामस्थांचा. शक्तीपीठ विरोधात त्यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे. तर दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये राहुल गांधी हे DCP पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले, पॅलेट गनचा वापर, पोलीस दलाचा अतिरिक्त बळ त्यांनी विद्यार्थ्यांवर का वापरला, असे अनेक प्रश्न घेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वारंवार सरकारला जाब विचारतायत. पोलीस स्टेशनमध्ये
FIR नोंदवण्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र कुठल्याही प्रकारची हालचाल काही होत नाही आहे. अखेर ते आज DCP ऑफिसमध्ये पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये देखील त्यांना समाधानकारक उत्तर काही मिळालेलं दिसत नाही आहे आणि अखेर आता राहुल गांधी यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन पुकारलेलं आहे. पोलीस अधिकारी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. आंदोलन करू नका, या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसू नका असं त्यांना सांगत होते. मात्र तरी देखील राहुल गांधी हे काही ऐकायला तयार नाही आहेत. ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत साहिल नावाचा हा विद्यार्थी आहे, ज्याच्यावरती बॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. अनेक दिवस हा विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याच्यावरती उपचार सुरू होते आणि त्याच्या डोळ्याला देखील दुखापत झाल्याचं आपण पाहिलं होतं. साम टीव्हीने वेळोवेळी ही बातमी दाखवली होती, कशा पद्धतीने अतिशय गंभीर अवस्थेत त्याला CJPच्या आंदोलनातून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यावरती अनेक दिवस उपचार चालल्यानंतर आज अखेर त्याने स्वतःसाठी लढा देण्याचं ठरवलंय. आपल्यावरती पॅलेट गनचा वापर का करण्यात आला असा प्रश्न या विद्यार्थ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना देखील पडलेला आहे. कारण पॅलेट गनचा वापर सहजासहजी केला जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच BPRDच्या मार्गदर्शक तत्वानुसार पॅलेट गनचा वापर केवळ अतिशय अपवादात्मक स्थितीतच केला जाऊ शकतो. अगदीच दगडफेक होत असेल, प्राणघातक हल्ला होत असेल किंवा सुरक्षा दल आणि तिथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या जीवाला जर एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या टोळक्याकडून जर जीविताला हानी पोहोचणार असेल तरच पॅलेट गनचा वापर केला जातो. मात्र CJPच्या या आंदोलनामध्ये पॅलेट गनचा वापर नेमका का करण्यात आला, हे विद्यार्थी असे काय वागले की त्यांच्या विरोधात पोलिसांनी आपल्या बळाचा वापर केला, लाठीचार्ज करण्यात आला. फक्त तरुणांनाच नाही तर तरुणींवर देखील या पोलिसांनी हात उचलण्याचे अनेक प्रकार घडले. ते व्हिडिओ देखील समोर आले. संपूर्ण पुरावे हातामध्ये घेऊन हे विद्यार्थी FIR दाखल करण्यासाठी वारंवार पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत, मात्र पोलीस त्यांची दखल घेत नाही आहे. यामागचं नेमकं कारण काय, नेमके आदेश कोणाचे आहेत, FIR नोंदवण्यापासून पोलिसांना कोण रोखतंय, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज राहुल गांधी यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केल्याचं आपण पाहतोय. गेले अनेक दिवस CJPचं आंदोलन चाललेलं आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घेण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा म्हणून CJPने हे आंदोलन पुकारलं होतं.